नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेता कसा असावा याचं एक ज्वलंत उदाहरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी जनतेसमोर ठेवलेला आहे. मित्रांनो, हा जो व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजपर्यंत अशी घटना घडली नसेल, अशी घटना किंवा अशी किमया या दोन पितापुत्रांनी करून दाखवलेली आहे. आणि कार्यकर्त्याप्रती नेता कसा बांधील असतो, नेत्याची काय जबाबदारी असते कार्यकर्त्याच्या प्रती, याचं एक चांगलं उदाहरण या दोन पितापुत्रांनी आपल्याला दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, बातमी काय आहे ती आपण सविस्तर पाहणार आहोत. तर गोष्ट अशी आहे की नांदेड जिल्ह्यातील माधव वडगावकर नावाचा एक शिवसैनिक आहे. शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता, शिवसेनेचं आत्तापर्यंत काम केलेला माणूस आणि करत आलेला माणूस, की ज्याच्यावरती तालुका प्रमुख पदाची जबाबदारी आहे. आता हा जो कार्यकर्ता आहे, या कार्यकर्त्यानं नगर परिषदेच्या इलेक्शनकरता स्वतःच्या पत्नीला उभं केलं. आता इलेक्शन लढायचं म्हटल्यानंतर पैसा हा लागणारच, परंतु पैशाची जोड होत नव्हती. म्हणून या व्यक्तीनं म्हणजेच या माधव वडगावकर यांनी काय केलं, तर त्यांच्याकडे असणारी जी 22 गुंठे शेतजमीन होती, ती 22 गुंठे शेतजमीन त्यांनी ती विकली आणि आलेल्या पैशामधून त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नगर परिषद इलेक्शनचा खर्च केला. आता त्यांच्याकडे फक्त 22 गुंठे शेती होती. ही 22 गुंठे शेती गेली आणि नगर परिषद इलेक्शनला पत्नीसुद्धा हारली. आता हा जो कार्यकर्ता आहे हा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. याची पूर्ण आर्थिक गडी जी होती ती पूर्णपणे विस्कटली, कारण ह्याचं जे अर्थकारण होतं ते त्या 22 गुंठे शेतीवरतीच अवलंबून होतं. परंतु शेती गेली आणि बायको इलेक्शन हरली. आता अशा ह्या मोठ्या पेच प्रसंगामध्ये हा कार्यकर्ता सापडला. मध्यंतरीच्या काळामध्ये श्रीकांत शिंदे नांदेड दौऱ्यावरती होते. त्यावेळेला श्रीकांत शिंदे यांनी लोकसभा मतदारसंघातील बूथ वाईज जी मीटिंग होती कार्यकर्त्यांची ती बोलवली होती आणि या मीटिंगला हे माधव वडगावकरसुद्धा उपस्थित होते. त्याच वेळेला श्रीकांत शिंदे यांच्या कानावरती ही गोष्ट येते की या व्यक्तीनं पक्षाच्या कामासाठी म्हणजेच नगर परिषदेच्या इलेक्शनकरता जी 22 गुंठे शेती होती ती शेती विकलेली आहे आणि आज हा जो व्यक्ती आहे किंवा हा जो शिवसैनिक आहे हा खूप मोठ्या आर्थिक चणचणीला सामोरा जात आहे. तर ही गोष्ट जशी श्रीकांत शिंदेच्या कानावरती येते तसंच श्रीकांत शिंदे त्यांचे जे वडील आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या कानावरती घालतात आणि हे दोघं पितापुत्र मिळून एक निर्णय घेतात की जी शेती ह्या शिवसैनिकाची गेलेली आहे या राजकारणामध्ये पक्षाचं काम करत असताना ती शेती पुन्हा त्याला परत मिळवून द्यायची. दोघं पितापुत्र हा निर्णय घेतात आणि नांदेडमध्ये असाच कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये ह्या दोन्ही पितापुत्रांनी म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी काय केलं, तर त्या जो शिवसैनिक आहे त्या शिवसैनिकाची जी 22 गुंठे शेती त्यांनी विकलेली होती तीच शेती या दोन्ही पितापुत्रांनी त्या व्यक्तीला म्हणजेच माधव वडगावकर यांना ती वापस घेऊन दिली. आता ही शेती ज्या वेळेला त्या व्यक्तीला घेऊन दिली त्यावेळेला त्या व्यक्तीच्या ज्या भावना होत्या त्या भावना अतिशय जबरदस्त होत्या. माधव वडगावकर म्हणाले की आत्तापर्यंत खूप मी नेते पाहिले, परंतु असा
जो दिलदार नेता आहे किंवा जो कार्यकर्त्याची काळजी करणारा जो नेता आहे, कार्यकर्त्याच्या प्रती भावना असणारा जो नेता आहे, हा नेता मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच पाहतो आहे. आणि माधव वडगावकर असंही म्हणाले की हे जे तुमचे ऋण आहेत, हे ऋण मी आयुष्यभर फेडू शकणार नाही. आणि त्यांना घहीवरून आलं. माधव वडगावकर यांच्या डोळ्यातून पाणी आलं. तर मित्रांनो, बातमी ही अशी आहे, हे माधव वडगावकर जे आहेत हे आत्तासुद्धा शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून तिथे काम करतात. हे भोकरचे आहेत. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक चांगला पायंडा पाडलेला आहे. आणि यांनी दाखवून दिलेलं आहे की राजकारणामध्ये कार्यकर्ता कशा पद्धतीनं सांभाळायचा असतो आणि कार्यकर्त्याची कशा पद्धतीनं काळजी घ्यायची असते. तर ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरोखरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि श्रीकांत शिंदे यांनी हे जे केलेलं काम आहे त्या कार्यकर्त्याच्या प्रती, ते खरंच उल्लेखनीय आहे की नाही, हे कमेंट करून जरूर सांगा.